ईश्वरी काय झालं? दत्ता दत्ता कुठे आहे? त्याच्या जीवाला काहीतरी धोका आहे. ईश्वरी तुम्ही वाईट सपन बघितलं का? सपा तुम्ही दत्ताला फोन करा आधी. हो त्याला फोन लावतोय पण लागणं झालाय. नाही आमचं मन आम्हाला सांगायलंय दत्तावर काहीतरी संकट आलंय. आमच्या दत्ताच्या जीवाचं. नाही नाही तुम्ही करा काहीतरी. करतो अहो फोन लावतोय पण त्याला फोनच लागणं झालाय. मलाच कळणं झालं काय करू. दत्तगुरु आहेत दत्ताच्या पाठीशी. नाही नाही दत्तगुरु त्याला सगळ्या संकटातनं सही सलामत बाहेर काढतील. अरे हे शंकर्या कुठे आहेस तू? अरे दत्ताबद्दल काय समजलं का? आमचा दत्त अजून परत आला नाही. आणि तुला तर माहित आहे आमचा श्वास चालत असला तरी त्याच्यावर दत्ताचं कर्ज आहे. आमच्या मनाला भावना असल्या तरी त्याच्यावर अधिकार फक्त आमच्या दत्ताचा आहे. देवा तुला समध्यांची काळजी आहे. आमच्या दत्तावर आलेलं संकट दूर कर. तो परत आला की तुझ्या जयंतीच्या दिवशी गाव जेवण घालेन. एका आईला जगण्यासाठी तिचा जीव ज्याच्यामध्ये गुंतला आहे त्या पोराला परत पाठव. आमच्या दत्ताची मदत करा. आमच्या दत्ताची मदत करा. दुरीवरचे कपडे घे बाईने माणसाचे. चहा संपला आणि टाइम बी संपला. आ
काय रे पुसगावण्यांनो, इथं काय माझ्या लग्नाला आलं वय? हे बघा, ते दत्ता नक्षत्र कुठं दिसले तर तिथल्या तिथं मारून टाका. अजून ते जंगलातून बाहेर गेले नसतील. निघा निघा लवकर. हे चल चल चल. चल. ए ए परशा, हे बघ, हे बघ, 3-4 तगडी पोरं इकडे आंबावाडी जंगलात घेऊन ये. लगेच लगेच हा घेऊन ये. अरे होय, हत्यारा बी घेऊन ये. हे बघ, त्या दत्ता नक्षत्राचा गेम वाजवायचा आहे. या जंगलात ते जित्ते केले नाही पाहिजे. आला का ध्यानात? लवकर लवकर ये. चल निघ लवकर. दत्ता 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 दत्ता, तू देव नाहीस. तुला देवाकडे पाठवल्या बिगर यो भवानी स्वस्त बसणार नाही. दमलीस होय? कशाला आलीस माझ्या माग माग? समजत नाही तुला? नसती आपत ओढून घ्यायची सवयच आहे तुला. चल उठ. वय हाय मला सवय नसते आफत ओढून घ्यायची. नीट बोलताच येत नाही का? हा, या अजून माझ्या अंगावर आणि वळणा. तुम्हाला प्रश्न विचारायचं सोडून दुसरं काही येत नाही का? बघायला ना मग केवढी धाप लागली मला ते. म्हणूनच जा सांगत होतो. मुकाट्यानं जायचं होतं ना. कशा पाय आलेस माझ्या माग? तुझा तरी जीव वाचला असता. दत्ता एकच सांगतो आणि सारखं सारखं सांगतो, आपल्या जीवाचा काय भरोसा नाही. आपल्या जीवाला कधी काय होईल सांगता येत नाही. आज श्वास घेतोय तो कधी बंद होईल याचा भरोसा नाही. हे असं बोलून जीवाला शांती भेटते वय तुमच्या? हा, दत्ता एकदाच बोलतो आणि खरं बोलतो. मग बोलताना समोरच्याच्या मनाचा विचार का नाही करत? माहित आहे ना मग नाही करत विचारते. मग कशा पायी थांबलीस? गेली का नाहीस? दे की उत्तर. काय झालं, तोंड शिवलं वे? तुला काय डीजे वाजून बोलवलं होतं वे? परत सांगतोय जा माघारी. तू भावानी काय करणार नाही. जा. नाही जाणार. माझ्या माग न घेऊ, जा. नाही जाणार म्या. तुला जा म्हटलं ना. नाही जाणार म्या. अगं पण का का मला सोडून जात नाही? काय ते माझ्यासोबत? तुम्हाला ऐकायचंय मी का आले तुमच्या मागं ते? वय मी उत्तर देईन, पण ऐकण्याची धमक आहे का तुमच्या? धमक काढायला माझी? बोलते का आता? काली माझ्या संकट. कारण दत्ता साहेब माझं तुमच्यात प्रेम अहो नाही जगू शकत मी तुमच्याशिवाय. आणि तुम्हाला काही झालं तर मी श्वास नाही घेऊ शकत. कारण माझ्यासाठी माझं आयुष्य तुम्हीच आहात. माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम तुम्हीच आहात. माझं पहिलं प्रेम रेखा आहे. मी तिला विसरू शकत नाही. नक्षत्रा, आता का गप बसली? सांग की का नाही गेलीस? त्या भवानीनं काय केलं असतं म्हणजे? आता काय सांगू दत्ता साहेब, मनात जे आहे ते तुम्हाला सांगितलं आणि ते तुम्हाला पटलं नाही तर? अगे बोल की, काय झालं तुला? दत्ता साहेब, आई साहेबांनी सांगितलं होतं काय बी झालं तरी तुमच्या सोबतच राहायचं.
म्हणजे मी जे काही बघितलं ते खरं नव्हतं, स्वप्न होतं. माझं स्वप्न असंच पूर्ण होणार की नाही माहित नाही, पण आता ही नक्षत्रा तिच्या दत्तासाहेबांशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार करू शकत नाही. आपल्याला लवकरात लवकर इथं निघायला पाहिजे. इथं थांबणं धोक्याचं आहे. पण जायचं कुठं? इकडं रस्त्यावर भावानी वाट अडवून बसला असेल, त्याच्यावर माणसं बी आहेत, त्यांच्याकडे हत्यारे बी आहेत. तिकडं दिवा दिसतोय, तिकडे जाऊ. पण ते नक्की काय ते कळत नाहीये बघा. जरा तांबडं फुटू दे, मग कळेल त्या दिव्याखाली काय ते. त्यावर काहीतरी करू. चल. ही आता काय? काय नाही. पुण्यांदा विचार कर. परत जायचं असेल तर आत्ताच्या आत्ता जा, अजून वेळ गेलेली नाही. दत्तासाहेब, नक्षत्रा एकच सांगते आणि एकदाच सांगते. एकदा ठरलं की ठरलं. ए नकटे, माझी नक्कल करायले लयच हट्टे. चल. लई कोड. काय? काय नाही, चला जाऊया. नेम बराबर होता, पण त्या दत्ताचं नशीब त्याच्या बरोबर होतं. दत्ता भाऊ वाचला. होय, तुमचा दत्ता भाऊ वाचला. भवानी, एक काम धड करता येत नाही बघ तुला. परत त्यो वाचला याचा अर्थ आपण मेलो म्हणून समज. हो कलाबाई, स्वतःला मोठ्या नागिन समजता ना? हा, मग मुंगसाला कसं मारावं हे साधं तुमच्या ध्यानात येणार. वय ए, आता हे काय आणि मध्ये? तुम्ही कवा सापानं मुंगसाला मारताना बघितलंय का? नाही. नाही, तेच सांगतो. आता ऐका, साप जेव्हा मुंगसाला मारतो की नाही, तेव्हा तो त्या मुंगसाला आधी खेळवतो, नाचवतो, पळवतो. मग त्या मुंगसाला असं वाटतं की साप आपल्याला मारणार नाही. त्या मुंगसाची भीती संपते, तो बेसावत होतो आणि तवा साप त्याचा घात करतो. बघा, येतंय का ध्यानात मी काय म्हणतोय ते? भवानी, त्यो दत्ता भाऊ ना मुंगूस आहे ना साप. जो दत्ता आहे दत्ता. आता असं वाटायलंय या दत्ता भाऊला मारायला ना कुठली गोळी बनली ना कुठलं शस्त्र बनलंय. हो कालाबाई, हे बघा, तुमचं ज्ञान ऐकायला माझ्याकडे टाइम नाही. अहो, एवढ्या मोठ्या राजकारणी तुम्ही, हा, आणि मग संधीचा फायदा कसा घ्यायचा साधं तुम्हाला ठाव नाही. कमाल आहे बाबा. तुमच्या घरात होल उठवा, होल उठवा, दत्ता मेला. येत आहे का ध्यानात? चालते. हा, पर भवानी, माझं बी एक काम करायचं. काय ते? दत्ता भाऊ मेला याचा पुरावा उभा करायचा. कळतंय? हा, चालतंय चालतंय, पुरावे पाठवतो मी. पुरावा पाहिजे. भवानीशे, डोकं चालवा, डोकं चालवा. अंगाशे. ए अन्या, इकडे 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 इकडे. बोला शेठ. हे बघ, ते मागे आपल्या लोकांची 2 मुडदे पडलेत ना, त्यांना घेऊन ये पटकन.
जा 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 जा, लवकर विचार नको करू जा आणतो लगेच आणतो. लवकर जा, चल. आई साहेब अहो असं देव करून दत्ता भाऊ परत येणार आहे होय. अहो देवाचा धावा करायला हवं हे खरं, पण हातपाय बी मारायला हवत की नाही. दत्ता जसा आमचा पोरगा आहे तसा तुझा कोणीच नाहीये. नाही कसं नाही कसं अहो हाय म्हणून तरी आलो नव मी. आणि तसं बी शंकराला पाठवले की तुम्ही दत्ता भाऊला हुडकाया. पण अजून काही सांगावं आलेलं नाहीये तिकड. आणि येळ पडलीच आम्ही स्वतःच जाऊ दत्ताला शोधायला. तुम्ही जाऊन त्याचं नशीब बदलणार आहे होय. नाही म्हणजे जे आणि जसं लिहिलेलं असेल दत्ता भाऊच्या नशिबात तिथं घडणारच. आता जीव जायचाच असेल. कला दत्ताला जीवे मारण्यासाठी प्रसादामध्ये इश कालवलं गेलं. हे वाडा उडावा म्हणून गॅसचा पाईप काढण्यात आला. पण झालं काय? हा नाही, वाड्याचं छप्पर उडालं ना आमच्या दत्ताला काही झालं माहितीये का? सांगा की ऐकतोय. कारण यो दत्त गुरु आमच्या दत्ताच्या पाठीशी आहे. कले उद्या जर का दत्ताला काही झालं आणि त्यामाग तुझा हात आहे हे जर का आम्हाला कळलं तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची. महेश्वरी प्रतापराव पाटील म्हणतात आम्हाला. पाटलांच्या घरचं कुंकू लावतो आम्ही म्हणून सांगतोय. दत्ता जर का सुखरूप आला हे तर तुम्ही समदे सुखात जगाल इथं. नाहीतर आमच्या दत्ताला काही झालं ना तर विसरून जायचं की आम्ही तुझ्या आई आहोत म्हणून. समजतंय ना? वय समजतंय म्हण. समजलं. दत्तगुरु या ह्याची एकच विनंती आहे. आमच्या पोराला सुखरूप घर घेऊन ये. अगं ये की यार. अगं हूं काय हे घर तू ना ते ये की. नी अगं आज काय कर रही है? किती राग आहे? जा मनाने बोलेल तुझ्या संगत. अगं, पण मना बोले रे ना. नाही म्हणलं ना हो. तर आता तंगडीच तोडणं पडेल. हा लावर हात अगं नाही. लावर. अगं मी फक्त म्हणतो. अगं चल की आज. अगं चल की. नाही मला नका बोर. तसं आहे. बोर आणले तुझ्यासाठी घे की खाऊन. नका म्हण